तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेला आहे ग्रीन गोल्ड हायटेक नर्सरी राजेवाडी यांनी दिलेल्या भाग्यश्री वाईट या प्लॉट मध्ये. तर मित्रांनो, हा प्लॉट आहे आमच्या मित्राचा विनायक टिळेकर यांचा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, यांची ही पूर्ण लागण कशा प्रकारे केलेली आहे, यांच्या बेड मधलं अंतर किती आहे, याची सगळी पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो की यांनी ही जी व्हरायटी लावलेली आहे, ही व्हरायटी आहे भाग्यश्री वाईट. आणि यांच्या बेड मधील अंतर जे आहे ते 4.5 फुटी अंतर आहे. आणि यांनी मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे. मल्चिंग पेपरचा वापर ह्याच्यासाठी करतात मित्रांनो, की जे आपल्या शेतामधील तण असते ते तण वरती येऊ नये. आणि आपण जे ड्रिंचिंग वगैरे सोडतो, त्याला फर्टिलायझर सोडतो, तर ते तण उगवल्यानंतर ते फर्टिलायझरचा यूज ह्या तणालाच होतो, आपल्या झाडांना होत नाही. तर त्याच्यासाठी यांनी मल्चिंग पेपरचा उपयोग केलेला आहे. आणि लेबर सुद्धा कमी लागतात, खुरपणी वगैरे सुद्धा आपली वाचती, त्याच्यासाठी त्यांनी मल्चिंग पेपर वापरलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, त्यांनी एका बेडवरती 4 झाडांची लागण केलेली आहे. तर यांनी ह्या 4 झाडांची लागण उत्तम प्रकारे केलेली आहे. आणि यांनी या प्लॉटला लाईट सुद्धा लावलेली आहे. तर तुम्ही बघू शकता सांगाडा त्यांनी कसा तयार केलेला आहे. तारेच्या मदतीने काट्या सगळ्या रोवून घेतलेल्या आहेत, एकमेकांना जोडलेल्या आहेत, आणि त्यावर एक बल्ब जोडलेला आहे. तर मित्रांनो, ही जी वायर त्यांनी वापरलेली आहे, ही वायर सर्व्हिस केबल म्हणतात त्याला, 4 स्क्वेअर सर्व्हिस केबल. आणि त्याला पॉलिकॅपची 1 स्क्वेअर वायर जोडलेली आहे. आणि त्याला खाली होल्डर जोडून 9 वॅटचा बल्ब जोडलेला आहे. जास्त मोठा बल्ब जोडायची गरज नाहीये, 9 वॅटचा बल्ब पुष्कळ होतो. आणि साधारणतः त्याची उंची 6 ते 7 फुटावर ठेवली पाहिजे, जेणेकरून काय होतं की लाईट असल्यामुळे झाडांना असं वाटतं की आता दिवसच चालू आहे. दिवस असल्यामुळे झाडांना कळी लवकर निघत नाही. कळी लवकर निघू नाही याच्यासाठी या लाईटचा उपयोग केला जातो. आणि झाडाची योग्य प्रमाणात ग्रोथ होते. ग्रोथ आपल्या मनासारखी 1.5 ते 2 फूट झाल्यावर आपण ही लाईट काढून टाकायची. लाईट काढल्यानंतर त्याला कळी येण्यास सुरुवात होते. त्याच्यानंतर आपण भरघोस असे उत्पन्न घेऊ शकतो. पण जर बिगर हंगामी लागवड करायची असेल आणि लाईट नाही लावली, तर झाड लावल्या लावल्या त्याला कळी येते, योग्य प्रमाणात वाढ होत नाही. योग्य प्रमाणात वाढ करायची असेल तर 45 दिवस साधारण लाईट त्याला लावावीच लागणार. त्याच्यानंतर तुम्ही लाईट काढावी. आणि त्याला लावल्यानंतर एक 7 ते 8 दिवसानंतर तुम्ही बुरशीनाशकाचं ड्रिचिंग करायचं असतं. आणि जो शेंडा आहे वरती आलेला त्याचं पिंचिंग करायचं असतं. आणि जी काय राहिलेली माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण अशा प्लॉट मध्ये व्हिजिट करायला आलेलो आहे ज्या ठिकाणी लाईट लावलेली आहे. तर काही शेतकरी मित्रांचा प्रश्न असा होता की लाईट कशी लावावी, किती फुटावर लावावी, आणि लाईट का लावावी. तर आपण डायरेक्ट आज प्लॉट मध्ये व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत. तर मित्रांनो, ही जी व्हरायटी लावलेली आहे, ही व्हरायटीचं नाव आहे भाग्यश्री वाईट. तर तुम्ही बघू शकता, हे बल आणि ह्या बलामधलं अंतर त्याने 10 फूट ठेवलेलं आहे. आणि जर आपण बेड म्हणतो, तर एक बेडवर लाईट लावल्यानंतर मध्ये 2 बेड त्यांनी सोडलेले आहेत. आणि चौथ्या बेडवर लाईट लावलेली आहे. म्हणजे 10 बाय 10चं अंतर हे तयार होतं. त्या पद्धतीने तुम्ही लाईट करू शकता. तर काही शेतकरी मित्रांचा असा प्रश्न होता की लाईट कशासाठी लावावी. तर मित्रांनो, लाईट ही हीट वगैरेसाठी नाही लावावी लागत. तर हे झाडाला आपण एक प्रकारे चकवतो, की ह्या झाडाला आपण असंच भासवतो की आता दिवसच चालू आहे. आणि त्याच्यामुळे झाडाला लवकर कळी निघत नाही, झाडाची योग्य प्रमाणात वाढ होते. आणि त्याची 1.5 ते 2 फूट इथपर्यंत वाढ झाल्यानंतर आपण ही लाईट काढून टाकतो. लाईट काढल्यानंतर झाडाला कळी येण्यास सुरुवात होते. म्हणजे आता आपण लाईट का लावतो, कारण हे बिगर हंगामी लागवड असल्यामुळे त्याला लाईट लावावी लागते. कारण ह्या सीझन मध्ये दिवस हा छोटा असतो आणि उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असल्यामुळे त्याला लाईट लावायची गरज लागत नाही. तर मित्रांनो, लाईट हे लावण्याचा पिरियड कोणता आहे? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, हे 4च महिने आपण लाईट लावू शकतो. फेब्रुवारी नंतर त्याचा ऑलरेडी सीझन चालू होतो, म्हणजे हंगामी पिरियड चालू होतो. जे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी आहे, ही बिगर हंगामी लागवड असल्यामुळं त्यावेळेसच त्याला लाईट लावावी लागते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, ह्या दोन्ही रोपांमधील अंतर हे 1.25 फूट आहे. आणि ड्रिपर सुद्धा यांचा 1.25 फुटी आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, पिंचिंग केल्यानंतर झाड ही अशा प्रकारे फुटवा घेते. आणि जर तुम्ही पिंचिंग नाहीच केली तर झाड एक शिवडी वाढते आणि त्याला उत्पन्न कमी सापडते. त्यामुळे पिंचिंग करणं खूप गरजेचं आहे, रोप लावल्यानंतर 10 ते 15 दिवस सेट झाल्यानंतर. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अजून कोणती माहिती हवी असेल तर आमच्या पेजला नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे.